गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल मोबी टेल्स. आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होती. आज मी निघाले माझ्या लडाख राईडवर. पण मी प्लॅन थोडक्यात तुम्हाला सांगते. मी इथून फ्लाईट घेऊन श्रीनगरला चालले. श्रीनगरला म्हणजे माझ्या मुगलीला ऑलरेडी श्रीनगरला पाठवले ट्रान्सपोर्ट करून. ट्रान्सपोर्टचा छोटं रील्स मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पण अपलोड केली होती आणि इन्स्टावर पण अपलोड केली होती. ती तुम्ही बघितलीच असेल. नसेल बघितली तर आता बघून घ्या. सो द प्लॅन इज, मी इथून निघाले श्रीनगरसाठी फ्लाईटने. 2 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवस आम्ही श्रीनगरमध्ये आहोत. बाईकची डिलिव्हरी घेऊ, त्याच्यामध्ये चेक करू, काही असेल तर रिपेअर वगैरे करण्याचं, जर का काही गरज लागली तर ती करता येईल. सामान पण बाईक बरोबर पाठवलंय, त्याचं पण जरा चेक होईल. सगळं करून आम्ही 3 तारखेला श्रीनगरवरून लेहसाठी आणि मग पुढे मनालीसाठी निघणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतच जाईल की आम्ही कुठून कसं जातो आहे ते. सो स्टे ट्यून विथ मी. भरपूर पार्ट्स येणार आहेत या सिरीजचे, लडाख सिरीजचे. सो तुम्ही बघत राहाल अशी मी आशा करते. आणि तुम्ही जर का अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. ठीक आहे. सी यू ऑन द रोड. सी यू इन द श्रीनगर नाउ. ओके हाँ बेटा. Oh, आई एम सुपर एक्साइटेड हूँ. मजा आ रहा है, एंजाइटी हो रही है और डर भी लग रहा है. आपको डर लग रहा है? हाँ, अभी क्या मतलब, डरना जरूरी है यार. एक्चुअली डरना जरूरी है, बिकॉज अगर मैं डरूंगी तो थोड़ा केयरफुल रहूंगी. तो जो डरता है वो केयरफुल रहता है. सो बट ठीक है, आई विल मिस यू ऑल. बाय विशकू डॉग. Hey Gundu, what is this? What is this? What is this? Who irritate you for not 15 days? Okay, bye everyone. Bye, all the best. Thank you. Chalo. Bye. All the best. चलो, वी आर ऑन एअरपोर्ट आणि ट्रॉलीवर सामान लोड केलेलं आहे आणि मी इथून निघते. वी आर ऑफ टू लडाख. गाइस, सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि आम्ही आता प्लेनमध्ये बसण्यासाठी निघतोय. गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर. तर आम्ही पोचलो आहोत आता हॉस्टेलला. आजचा दिवस आम्ही हॉस्टेलला काढणार आहोत आणि उद्या आम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहोत, जिथे अजून आमचे फ्रेंड्स काही येतील. तुम्हाला दाखवते हॉस्टेल कसं आहे ते. सो आता वाजलेले आहेत 11. एअरपोर्टवरून जवळजवळ 1 तासावर हे आहे. दल लेकच्या पुढे निशात म्हणून एक जागा आहे जिथे हे लोकेटेड आहे हॉस्टेल. सो ही आहे हॉस्टेलची बिल्डिंग माझ्या मागे. हा आहे हॉस्टेलचा रिसेप्शन एरिया. This is our room for a day. Hello. There is a common toilet bathroom here. Oh, not bad. This looks good. अभी हम जा रहे हैं शंकराचार्य टेम्पल.
मी आता शंकराचार्यांच्या मंदिरामध्ये आली आहे. दाल लेकवरून 6 किलोमीटर वर असं घाटातून तुम्हाला चढता येतं. रिक्षा मिळतात दाल लेकवरून. खूप सुंदर अशी शंकराची पिंड आहे इकडे. सुंदर ठिकाणी हे लोकेटेड आहे मंदिर. आणि खूप धन्य वाटलं जेव्हा आम्ही सगळे मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि शंकराच्या पिंडीला नमस्कार केला. पुजाऱ्यांनी आमच्याकडून छान नमस्कार करून घेतला. आम्ही आमच्या ट्रिपसाठी खूप आशीर्वाद मागितले शिवजींकडे. संपूर्ण राईड आमची व्यवस्थित सक्सेसफुली पार पडू देत, कुणालाही कुठलंही काही नुकसान नको होऊ देत याच्यासाठी प्रार्थना केली. याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते. संपूर्ण श्रीनगर सिटी तुम्हाला इथून पाहता येईल. We are in Shikara. चार्या भी कर लिया हम लोगों ने एकदम मस्त. और चॉकलेट कोई? हाँ बहुत अच्छा था, बहुत अच्छा था. Cheers with kava. Beach magnets. Shopping Beach time. magnet. The best of Srinagar. वो शिखारा दिखाइए. केसर में दिखाएगा केसर प्राइस मस्त आहे यार. फ्रूट्स होने चाहिए. बिल्कुल बिल्कुल. हाँ वो है, वो सही है. तो मैं भी कश्मीरी हूँ, मुझे भी फ्रूट्स चाहिए. इसलिए तो आपने खाया. मुझे फ्रूट्स बहुत पसंद है. और ऐसे कट करके दिया था कि और ज्यादा और भी ज्यादा. ज्यादातर इस तरह We are in Nishad Garden. गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम श्रीनगर. काल आम्ही जेव्हा श्रीनगर फिरत होतो त्यावेळेला बऱ्याच लोकल्सनी आम्हाला विचारलं की तुम्हाला कसं वाटतं श्रीनगरमध्ये, तुम्ही सेफ फील करत आहात का, तुम्ही याल का पुन्हा एकदा इथे श्रीनगरमध्ये साईट सीइंगसाठी काश्मीरमध्ये. सो आमचं उत्तर त्यांच्यासाठी हेच होतं की हो आम्ही खूप सेफ फील करत आहोत. ॲटलिस्ट ॲट दिस मोमेंट वी आर सेफ इन श्रीनगर. 22 एप्रिलला जे काही झालं पहलगाममध्ये त्यासाठी म्हणजे ती खूपच वाईट घटना होती. अशी कधीही आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याच देशामध्ये असं काही होऊ नये. त्याचा इफेक्ट कुठेतरी काश्मीरच्या टुरिझमवर झालेला आहे आणि त्याचा इफेक्ट कॉमन लोकं जी आहेत, आम जनता जी आहे त्यांच्या राहणीवर पण झालेला आहे त्या गोष्टीचा इफेक्ट. सो मी त्यांचं हेच आहे की भाई म्हणजे इथे सगळं सेफ आहे, तुम्ही पुन्हा या श्रीनगरमध्ये बघायला या, श्रीनगरची ब्युटी बघायला या. सो या म्हणजे मी पण तेच रिक्वेस्ट करेन. म्हणजे काश्मीर हे एक जन्नत आहे आणि हेवन आहे आपल्यासाठी आणि आयुष्यातून एकदा तरी या ठिकाणी यायला पाहिजे बघण्यासाठी. बाकी तर आता म्हणजे खरंच मला खूप असं गहीवरून येतं आहे त्या सगळ्या म्हणजे महिन्यापूर्वीची गोष्ट आठवून जी परिस्थिती निर्माण झाली होती आपल्या देशामध्ये.
पण सध्या सेफ आहे आणि लोक खूप सपोर्टिव्ह आहेत तिथे, त्यामुळे नक्की या. सो पुढचा प्लॅन सांगते तुम्हाला काय आहे. आज आमच्या सगळ्या उरलेल्या ज्या बायकर बेब्स आहेत त्या श्रीनगरमध्ये येतील. आमची गाडी आज आम्हाला मिळेल. आम्ही दोघींनी, अपेक्षा आणि मी, आमची बाईक ट्रान्सपोर्ट केली होती, तर ती गाडी आम्हाला मिळेल 11-12च्या सुमारास. गाडीला अनपॅक करू, चेक करू, जर का काही गरज लागली तर थोडंफार काम करावं लागेल. मिरर्स वगैरे काढले आहेत, त्याचं फिटिंग होईल. आम्हाला जरा लोकल मार्केटमध्ये जायचं आहे, कारण की कॅम्फर वगैरे आम्ही कॅरी नाही केला आहे, पण तो करायचा आहे आम्हाला. सो दॅट जेव्हा आम्ही थोडं हाय अल्टिट्यूडवर जाऊ तेव्हा ब्रेथलेसनेस येण्याचे खूप चान्सेस आहेत किंवा सर्दी होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि मला सायनस असल्यामुळे ऑलरेडी मी सकाळपासून शिंकते. पण ठीक आहे, सकाळचा इफेक्ट आहे हा. आणि तुम्ही माझ्या आवाजामध्ये थोडाफार चेंज पण बघू शकता, कारण की आत्ता वाजलेले आहेत 7. ओके, सो या आम्ही उद्या निघू. आमची राईड उद्या सुरू होईल. इथून आम्ही जोजिला पास क्रॉस करून कारगिलमध्ये जाणार आहोत. सो अराउंड 250 किलोमीटर, 250-300 किलोमीटरचं ते डिस्टन्स असणार आहे. आणि मेन म्हणजे वेदर पूर्ण चेंज झालेलं आहे. पाऊस पडतो आहे श्रीनगरमध्ये. जोजिलावर स्नोफॉल होतो आहे. म्हणजे आमची जी ही समर राईड आहे ना, ती आता आपोआप विंटर राईडमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आम्ही जे काही कॅरी केलं आहे आमच्याबरोबर सामान, ते आता कितपत कसं होणार आहे, आमची काय होणार आहे ते आता सगळं आता आम्ही देवा म्हणजे तुझा आशीर्वाद खरंच आमच्या पाठीशी असू दे. गणपती बाप्पा, महादेवा, प्लीज आम्हाला खरंच सपोर्ट कर. आम्हाला ही राईड अगदी सक्सेसफुली, कोणाला काही न होता, आजारी न पडता कंप्लीट करायची आहे. आणि ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर असणारच आहेत आमच्याबरोबर. सो येस, आजच्या दिवसभरात जे काही होईल त्याचे छोटे छोटे ग्लिम्स मी व्हिडिओमध्ये ॲड करीन. आणि मग तुम्ही पण प्लीज, जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोर डिटेल्स. इंस्टाग्रामवरही तुम्ही मला फॉलो करू शकता, सेम हँडल आहे. तिथे मी DMsना रिप्लाय करते, सो दॅट तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. स्टे ट्यून विथ मी गाईज. Love you all. Breakfast time for us. We have aloo parathas and burji bread. First time मैं लगा रही हूँ कहीं पे मेरा. और बहुत जगह मिलेंगे अपने को, तो यू हैव कैरिड ना, वी कैन स्टिक इट. हे आहे श्रीनगरचे सर्वात फेमस ठिकाण लाल चौक. हॅलो क्यूटीज. आम्ही जरा इथलं लोकल मार्केट एक्सप्लोर करत आहोत. मजा येते. खूप छोटी छोटी दुकानं आणि इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला दिसत आहेत. वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर बाइकिंग नीड्स, द बाइक मास्टर्स. खोलिए. ये वाजवान थाली. खूप लोकांनी आम्हाला ही डिश ट्राय करण्यासाठी सजेशन दिलं आहे, म्हणून आम्ही ही वाजवान थाली खाण्यासाठी इथे आलो आहोत.